30 तारखेला वॉटर सप्लायमध्ये सीओना वेठी धरून त्यांची सही करून सत्यप्रत पाठवली। त्याच्यामध्ये आपण बघत असाल की एकाच्याही जातीचा उल्लेख नाही, संपूर्ण रजिस्टरमध्ये कोणाच्याच जातीचा उल्लेख नाही आणि यांनी खाली स्वतःच्या हाताने चमार लिहिलेलं आहे। कोणीही सांगेल की अक्षर कोणाचा दुसऱ्या व्यक्तीचा आहे म्हणून। मुळात महाराष्ट्रामध्ये त्यांच्याजवळ चमार आडनाव असलेलं एकही डॉक्युमेंट नाही। मग एकही डॉक्युमेंट नसताना महाराष्ट्रामध्ये असं जर तुमची जात आहे किंवा आडनाव आहे तर चमार आडनावाचं एखादं डॉक्युमेंट दाखवा। कोणत्या भरोशावर हे चमार लिहिलं गेलेलं आहे? हे डायरेक्ट हाताने लिहिलं गेलेलं आहे। हे रजिस्टर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कोणाच्या ऑफिसमध्ये गेलं आणि तिथं कोणी खाडाखोड केली आणि कोणी लिहिलं हे यथावत सगळं सिद्ध होणार आहे। ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे नकली कागद देण्यासाठी मदत केलेली आहे ते सर्व जेलमध्ये जाणार आणि ज्यांनी दावा त्यांचा खोटा ठरला तर ते सुद्धा जेलमध्ये जाणार आहेत। उद्याच्या दिवशी जर आम्ही खाली खोटे कागदपत्र दिले आमच्यावर सुद्धा कारवाई। 2 दिवस अगोदर भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मॅडम यांनी SP ऑफिसमध्ये जाऊन नामदार संजय भाऊ सावकारे आणि रजनीताई सावकारे ज्यांच्या विरोधात खोटे कागदपत्र दाखल केले म्हणून गुन्हा दाखल करा असं त्यांनी मागणी केली आहे। हा असा प्रकार आहे की दिया बुझ रहा है इसलिए फडफडा रहा है। काही दिवसाने जे सत्य आहे ते पूर्ण भुसावळकरांच्या समोर येणार। गेल्या 20 वर्षापासून राजकारणामध्ये यांच्यावरती साधं NC मीटर सुद्धा नाही आहे। ते कधी पोलिसांची पायरी सुद्धा चढलेले नाही आहे। त्यांनी आजपर्यंत कोणाविरुद्ध अर्ज सुद्धा केलेला नाही आहे। तर ते असे कोणताच अर्ज करणार नाही। माननीय प्रणव भाऊ सावकारे स्वतः ज्या ज्या ठिकाणी यांचे नातेवाईक राहतात तिथं स्वतः जाऊन अर्ज देऊन फी भरून त्याने कागद गोळा केलेली आहे आणि ती कागद सदरील चौकशीसाठी कलेक्टर ऑफिसला कार्यालयाला जमा केलेली आहे। इथं आपलं सर्टिफिकेट तयार होतं त्या ठिकाणी खरं आहे का खोटं हे चौकशीसाठी दिलेलं आहे, ते सिद्ध होणार आहे। त्याच्यामुळे गुन्हे कोणावर दाखल होतील ते वेळ आल्यावर समजेल। आज हे कोणी सिद्ध करू शकत नाही, परंतु मी एकच सांगेल की तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही स्वतः सिद्ध करून घेतलेलं आहे की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाही। मग झालेलं सर्टिफिकेट काय होतं? मी नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळेंना एवढंच सांगू इच्छितो की आपले जातीचे प्रमाणपत्र आपल्या जातीच्या दाखल्यासंदर्भात आपण योग्य असाल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही। जेणेकरून तुम्ही काय चूक केली आहे काय नाही केली आहे ती जात पडताळणी विभाग व त्यांचे व्हिजिलन्स येणाऱ्या काही दिवसात ते सिद्ध करतीलच। त्याच्याकरता आपण त्या संदर्भामध्ये याच्यावर केस करू त्याच्यावर केस करू खोटे डाटे SP-कडं अर्ज करू हे न करता तुम्ही तुमच्या येणाऱ्या निर्णयाची वाट पहा, जेणेकरून आपण ह्या भुसावळ शहराला वेठीस धरू नका। आता